पिण्याचं पाणी त्या ठिकाणी वापरू नये म्हणून आम्ही एक MIDC असेल, सेकंडरी यूज असेल, गार्डनला आपण पाणी वापरतो, इतर जे काय आपण पाणी वापरतो, हे पाणी STPमधून जे पाणी ट्रीटेड वॉटर जे आहे ते वापरण्यासाठी त्याचं कंपल्शन देखील करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर जलसाठ्यांचं पुनर्जीवन देखील यामध्ये करायचं आहे। यामध्ये 10,513 कोटी रुपयाचा जवळपास निधी या ठिकाणी त्याची तो मिळेल। त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर आणि इतरही आमच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती, जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतला आहे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे पूर परिस्थितीमध्ये ज्यांना शासनाच्या माध्यमातून आपण मदत केली होती 2018-19ला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई आपण दिली होती, त्यांना त्यामध्ये वगळण्यात आलं होतं। परंतु असं त्यांना वगळण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती केली होती। त्यामुळे त्यामध्ये तो देखील शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतो आहे। 50,000 रुपये त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना, लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल। त्यामध्ये खासदार धैर्यशील माने असतील, खासदार आपले महाडिक असतील, आमदार प्रकाश आबिटकर असतील, आणखी काही लोक जे आहेत त्यांनी देखील यामध्ये मागणी केली होती। शेवटी शेतकऱ्यांची ही मोठी मागणी आहे, त्यामध्ये तोही निर्णय आम्ही आज घेतलेला आहे। एकंदरीत अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत ज्यांचा थेट लोकांशी संबंध आहे, अशा योजना ज्या आहेत, असे निर्णय जे आहेत आम्ही लोकहिताचे आज घेतलेले आहेत। एक फक्त नाही एक मिनिट, फक्त एक जे CM साहेबांनी या ठिकाणी सांगितलं अमृत, तर अमृत 1 आणि 2 मधला आता फरक असा आहे की अमृत 1 मध्ये 44 शहरं होती। आता आज जो निर्णय मुख्यमंत्री मोदयांनी घेतला आहे 400 म्हणजे अगदी नगरपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत ज्या 400 अर्बन बॉडीज आहेत त्या सगळ्यांना आता ही केंद्र सरकारची योजना आजपासून लागू झाली आहे। त्यामुळे या सगळ्या शहरांमध्ये पिण्याचं पाणी आणि सांडपाणी या दोन्हीच्या योजना या केंद्र सरकार अनुदान देईल, राज्य सरकार त्याला मॅचिंग ग्रँट देईल आणि ज्या छोट्या संस्था आहेत त्यांना केवळ 10% पैसे स्वतः द्यायचे आहेत, बाकी 90% ग्रँटच्या माध्यमातून त्या ठिकाणचे प्रोजेक्ट पूर्ण केले जाणार आहेत। म्हणजे ते अडलेले फंड्समुळे तर ते आता अडणार नाहीत छोट्या नगरपालिका। हां काही अजून नगर परिषद, नगरपंचायतीच्या ज्या नगराध्यक्षांच्या निवडणुका ज्या आहेत त्या 2018ला तो निर्णय घेतला होता, पण नंतर तो बदलला होता, तर त्या देखील थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय देखील आज घेतलेला आहे। ग्रामपंचायतीचे देखील सरपंच जे आहेत थेट त्याच्यामध्ये त्यांची निवडणूक होईल आणि असे देखील महत्त्वाचे निर्णय जे थेट लोकांच्याशी निगडीत आहेत। बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांना थेट मतदानाचा जो अधिकार आहे तो देखील पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मध्ये तो 2020ला आपण रद्द केला होता। असे देखील हे निर्णय घेतलेत। आज हमारी सरकार के माध्यम से जो हम लोग ने पहले ही कहा था, हमारी जो शिवसेना भाजपा की सरकार है जो लोगों के हित की बात करेगा, लोगों के हित में निर्णय लेगा, ऐसे निर्णय हम लोग ने लेने शुरू किए हैं। आज सबसे महत्वपूर्ण जो निर्णय है जो केंद्र सरकार ने निर्णय लिया था, प्रधानमंत्री जी ने उनके जो केंद्र सरकार का जो टैक्स है वो कम किया था और राज्यों को भी आह्वान किया था कि आप भी अगर कम करें तो डबल बेनिफिट लोगों को मिल सकता है। लेकिन कई राज्यों ने वो निर्णय लिया था, हमारे महाराष्ट्र सरकार ने नहीं लिया था। लेकिन आज वो निर्णय में हमारे DCM साहब और हमारी चर्चा हुई है, अधिकारियों से चर्चा होने के बाद यहाँ पर पेट्रोल पे 5 लीटर प्रति लीटर 5 रुपया कम करने का निर्णय और डीजल पे 3 रुपया प्रति लीटर कम करने का निर्णय, ये भी महत्वपूर्ण निर्णय आज लिया है। इससे महंगाई कम हो जाएगी, लोगों को राहत मिलेगी। उसके बाद हमारा जो दूसरा निर्णय है
अमृत जो मिशन 2 है उसमें भी केंद्र पुरस्कृत अभियान जो है उसमें भी वो भी निर्णय लिया है। दूसरा केंद्र पुरस्कृत अमृत अभियान फेज़ 2 जो अटल मिशन जो है वो भी, उसमें भी हम लोग ने निर्णय लिया है। कम से कम 10,500 करोड़ रुपए के काम होंगे। जैसे अभी DCM साहब ने कहा है, उसमें जो जितने भी इंक्लूड नहीं थे 400 लोकल बॉडीज़, उसका भी इन्वॉल्वमेंट हुआ है और इससे काफ़ी लोगों को फ़ायदा हो जाएगा उसमें। उसके बाद हम लोग ने जो किसानों को जो रेगुलर कर्जा भरते हैं उनको 50,000 रुपये इंसेंटिव देने का निर्णय लिया था। उसमें से जो पूर्व परिस्थिति में जिनको नुकसान भरपाई गवर्नमेंट ने दी थी उनको बाजू में किया था, निकाल दिया था, तो वो भी आज निर्णय हम लोग ने लिया है। उसमें जो वहाँ के खासदार जो है धैर्यशील माने, खासदार महाडिक जो है और प्रकाश आबिटकर और अन्य कई हमारे जो विधायक हैं उन्होंने भी रिक्वेस्ट की थी कि उसमें हम लोग उनको भी बाजू में नहीं रखे, उनको भी इंक्लूड किया जाए। तो वो भी हम लोग ने उसमें भी उनको इंक्लूड किया है। उससे बेनिफिट उनको भी मिलेगा, लाखों किसानों को। और प्रधानमंत्री जी ने आज सुबह ही कहा है हमें कि जो 18 से 59 एज के जो लोग हैं उनको बूस्टर डोज मुफ्त में केंद्र सरकार के माध्यम से जो उन्होंने घोषणा की है, अगले 75 दिनों में वो एकदम बड़ा ड्राइव लेकर उनको सभी लोगों को इसका फ़ायदा मिले, ये सूचित उन्होंने किया है। और आज कैबिनेट में भी हमारी चर्चा होगी है DCM साहब और हमारे और अधिकारियों की, सब लोगों को इसका बेनिफिट हो जाए, ये जो पॉजिटिविटी का जो रेट है कम हो जाएगा और कोविड ख़त्म हो जाएगा। इसलिए उसे भी हम लोग बड़े पैमाने पर लोगों तक पहुंचाएंगे। सभी लोगों की मदद, जो लोकल बॉडीज़ है, NGOs है, आरोग्य संस्थाएं हैं और सभी टीम जो है वो एकत्रित होकर काम करेगी ताकि लोगों को बहुत फ़ायदा हो जाएगा। सरपंच और वो नगर परिषद के नगराध्यक्ष है उनको भी डायरेक्ट उनका चुनाव हो जाएगा। ये भी बहुत बड़ा निर्णय सरकार ने लिया हुआ है। एक सेकंड, एक मला CM साहेबांनी एक निर्णय मला घोषित करायला सांगितला आहे। आणीबाणीच्या काळामध्ये ज्या लोकांना जेलमध्ये राहावं लागलं, देशातल्या वेगवेगळ्या सरकारांनी त्यांना गौरव निधी किंवा पेन्शन देण्याचा निर्णय हा 15-20 वर्षापूर्वी घेतला होता। बिहारने घेतला होता, UPने घेतला होता, मध्य प्रदेशने घेतला होता, राजस्थानने घेतला होता, महाराष्ट्रामध्ये तो प्रलंबित होता। 2018 साली आम्ही तो निर्णय घेतला होता, पण 2020 साली तो निर्णय मागील सरकारने स्थगित केला। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा तो निर्णय हा लागू करण्याचा आम्ही निर्णय केला आहे। जवळजवळ 3600 लोकतंत्र संग्राम सेनानी आहेत की ज्यांना आणीबाणीच्या काळामध्ये कारावास भोगावा लागला, तर त्यांना ते पेन्शन आम्ही देणार आहोत आणि अजून 800 ॲप्लिकेशन आहेत, त्या मेरिटवर डिसाईड होतील। त्यामुळे हाही एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला है। हम सभी जानते हैं कि इमरजेंसी के समय जिन लोगों को कारावास हुआ था, ऐसे लोगों को भिन्न भिन्न राज्यों में पेंशन दी जाती थी। महाराष्ट्र में वो नहीं दी जा रही थी।